नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा आज आपण काय पाहणार आहोत, तर आज आपण परफेक्ट असे अनारस पाहणार आहोत। हे अनारस माझे ना बिघडलेले होते, तर मी असं काय केलं की ते अनारस माझे असले मस्त जाळीदार असे अनारसे परफेक्ट झालेत। आणि बघा एक ट्रायल करून तुम्हाला दाखवते, बघा कसले हातून जाळीदार झालेत आणि ह्याला बोलतात अनारस। एकदम मस्त, कोणाकोणाला आवडतात कमेंट करा बघू। चला मग वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया। तर अनारसे बनवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला हवेत ते म्हणजे तांदूळ। तर इथं वजन म्हणालात तर मी अर्धा किलो घेतलेत। आता तुम्हाला मी वाटीच्या प्रमाणात पण सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल। तर घरातली कुठलीही एखादी वाटी घ्यायची। तर मी ही एक वाटी घेतली, एक मध्यम आकाराची आहे, छोटी नाही आणि मोठी नाही। आता वाटीने आपण मोजून घेऊया। तर तांदूळ कुठला घ्यायचा, तर तांदूळ जुनाच घ्यायचा, जो आपण रशनिंगचा मिळतो ना राशनचा, तो घ्यायचा साधा। इंद्रायणी ह्याला तांदूळ वापरायचा नाही, जो जुना तांदूळ आहे तो घ्यायचा। तर इथं मी राशनचाच तांदूळ घेतला आहे। तर एक वाटी आणि ही दुसरी वाटी, असे मिळून हे 2 वाटी तांदूळ आहेत। तर आता आपल्याला तांदूळ हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर पाणी घालून आपण हाताने चोळून 2 वेळा हे तांदूळ धुवून घेणार आहोत। तर बघा जरा ह्या तांदळामध्ये ना घाण पाणी जास्त निघतं, तर हे पाणी निघालेलं घाण टाकून देऊयात। आणखीन एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि बघा आता पांढरं शुभ्र पाणी आलंय। तर आता आपल्याला हे रात्रभर म्हणजे एक दिवसासाठी झाकून असं भिजत ठेवायचं आहे। तर एक दिवस मी असं भिजत ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी बघायचं, म्हणजे मी हे सोमवारी जरी तांदूळ धुतले आणि झाकून ठेवले तर मंगळवारी सकाळी बघते। तर बघा मंगळवारी सकाळी ह्याला फेस कसा आला आणि असे बुडबुड आल्यासारखे झाले, छोटे छोटे बॉस। तर आपल्याला ते पाणी काढून टाकायचं आहे। हे रोज पाणी बदलायचं आहे। ह्याने काय होतं, तांदळाला जो आंबटपणाचा वास येत असतो ना तो कमी येतो। तर त्यामुळे हे आपले तांदूळ ना स्वच्छ रोज धुवत राहायचे। आपल्याला हे 3 दिवस भिजत घालायचे आहेत आणि चौथ्या दिवशी तांदूळ काढायचे आहेत। तर बघा मी चांगलं 2 वेळा हे तांदूळ धुतले। आणखीन ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि आता आपण झाकण ठेवून परत एक दिवस आता असं ठेवायचं। मंगळवारी आपण परत ठेवू आणि परत आता आपल्याला बुधवारी बघायचं आहे। आता मंगळवारचा आपण तांदूळ धुवून ठेवलेला आहे, तर आता आपण बुधवारी बघूया। तर बुधवारी पण आपल्याला सेम तीच प्रोसेस करायची आहे, म्हणजे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि झाकण ठेवून ठेवायचे आहेत। मग आपण गुरुवारी बघणार आहोत। तर आजचा आहे गुरुवार, तर आज गुरुवारसाठी आपण बघूया। तर बघा गुरुवार आहे आज आणि आता आपण चेकिंग करूया। तर बघा पांढरं शुभ्र पाणी आहे। तर आता आपल्याला हे पाणी ना काढून टाकायचं आहे आणि ह्याचा ना थोडा आंबूस आंबूस वास येत असतोय। आणि आता आपलं तांदूळ चांगलं भिजलेलं आहे। तर भिजले कसं ओळखायचं, तर हे बघा असं बोटावर तांदूळ घ्यायचा आणि असा चुरा करून बघायचा, तर लगेच होतं। तर समजायचं आपला तांदूळ भिजलेला आहे। तर 3 ते 4 दिवस झाले ना तरी काहीच हरकत नाही, 4 दिवस भिजलं तरी पण काहीच प्रॉब्लेम येत नाही। त्याच्यामुळे 3 किंवा 4 दिवस अशी प्रोसेस करत राहायची। तर मी 3 दिवस भिजत घातलेलं आहे आणि चौथ्या दिवशी काढते। आता जे आपलं पाणी एक्स्ट्राचं आहे ना ते असं काढून घ्यायचं आणि गाळणीवरती आपल्याला तांदूळ काढून घ्यायचे आणि असे पसरवायचे। म्हणजे काय होतं, जे सगळं पाणी आहे ना एक्स्ट्राचं चाळणीवर निघून जातं आणि तांदूळ ना आपले असे मोकळे मोकळे होतात। आता तांदूळ हे आपल्याला उन्हात सुकवून घ्यायचे नाहीत, घरातच आपल्याला फॅनखाली सुकवायचे आहेत। पण आपल्याला चांगले तांदूळ सुकवून घ्यायचे आहेत, थोडेसे असे ओलसर वगैरे ठेवायचे नाहीत। कारण आपल्याला पीठ हे थोडं जास्त दिवस जर टिकवायचं असेल ना तर तांदूळ थोडं सुकवणे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। तर बघा मी 10 मिनटं चाळणीवर असं निथळवायला ठेवलं होतं। तर ह्याच्यातलं पाणी निथळलं ना चाळणीतलं, तर खाली असा कॉटनचा एखादा कपडा सुती अंतरायचा आणि त्याच्यावर आपण घरातच हे तांदूळ पसरवणार आहोत। तर बघा मी घरातच असं तांदूळ फॅनखाली पसरवलेलं आहे आणि आता आपल्याला जरा हे सुकून घ्यायचं तांदूळ आहे। एक अर्धा तास इतकं आपण सुकून घेणार आहोत। जरा तांदूळ सुकले सुद्धा पाहिजेत, जर ओलसर राहिले तर ह्याचं पीठसुद्धा घरात करता येत नाही आणि आपल्याला जितकं जास्त दिवस पीठ ठेवायचं आहे ना हे पीठ राहत नाही। तर बघा इथे तांदूळ कसे सुकलेत, बघा हाताने जरी मी मोडले ना तरी त्याचा चुरा होतोय, बघा बरं। तर हे समजायचं असे आपले तांदूळ हे चांगले घरात फॅनखाली सुकलेले आहेत। आता हे आपण एका ठिकाणी गोळा करूयात। जर तांदूळ सुकला नाही ना तर आपले जे पीठ आपण अनारसेचं करणार आहोत ना तर त्या पिठाला ना बुरशी अशी येते। तर त्यामुळे थोडंसं आपले तांदूळ जे सुकणं आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं असतं। ह्याच्यामुळे आपलं पीठ ना 3 ते 4 महिने सहज टिकलं जातं। जेव्हा आपल्याला हवेत तेव्हा आपण अनारसे करू शकतो। त्यामुळे हे जरा तांदूळ चांगले सुकवून घ्यायचे। तर बघा आता तांदूळ चांगले सुकलेत, एकत्र करून मी घेतलेत। आता तुम्ही हे गिरणीवर दळून आणलात तरी चालेल, पण माझं इथे अर्धा किलोचंच आहे तर मी घरातच मिक्सरला करून घेतलं। तर बघा मिक्सरला बारीक झाले का बघितलं, नव्हतं झालं तर मी आणखीन फिरून घेतलं आणि बारीक करून घेतलेलं आहे। तर बघा आपल्याला ह्या पिठाला पण खूप काळजी घ्यायला लागते, तरच आपले परफेक्ट असे अनारसे येतात।
तर इथे आहे ते म्हणजे मेन चाळण. तर बघा ही रवा चाळायची एकदम बारीक अशी चाळण आहे. ह्यांनीच अनारशाचं पीठ चाळायचं. जर आपली पीठ चाळायची मोठी चाळण असते त्यांनी जर चाळलं तर आपल्याला ना रवाळ असं तांदळाचं पीठ येतं. त्यांनी एकजीव होत नाही आणि अनारसा तेलामध्ये फसकतो. हे मेन अनारसा फसकण्याचं कारण आहे, दुसरं अजिबात काहीच नाही. तर बघा इथे आपलं पीठ किती रवाळ वरती राहिले बघा. तर हे परत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करणार आहोत. आणि जे आपल्याला खाली मिळालं ते म्हणजे बघा बरं एकदम बारीक असं तांदळाचं पीठ. त्यामुळे ही चाळण खूप महत्त्वाची आहे. तर तुम्ही चाळण मोठी वापरत असाल तर वापरू नका, अशी बारीक चाळण वापरून एकदा अनारसे करून बघा, मग कसे होतात तुमचे सांगा. तर हे आपण अनारसेसाठी पीठ जे केलं ना, तर हे सुक्यामध्ये घ्यायचं. म्हणजे आपला हातसुद्धा सुका लावायचा. जे आपण खाली भांडं जे घेतलं ना ते सुद्धा सुकं, ओलं ह्याला काहीच लावायचं नाही. तर हे पीठ जास्त दिवस टिकेल, 3 ते 4 महिने इतकं. जर ओला लावला हात तर बुरशी येते, त्याच्यामुळे ही पिठाची काळजी तुम्ही नक्की घ्या. तर बघा आता आपल्याला घालायचं आहे गूळ ह्याच्यामध्ये. तर इथं गुळाचं प्रमाण किती घालायचं, तर मी ते अर्धा किलो तांदूळ घेतले होते, पण ते सुकल्यानंतर कमी होतात. तर मी त्याच्यासाठी पाव किलो इतका गूळ घातलेला आहे. आणि गूळ बघा माझा नरम आहे, मी हाताने तुम्हाला दाबून दाखवलाच. मी हा ठेचून घेतलेला आहे. आणि जर गूळ इथं मी ऑरेंज कलरचा वापरला आहे, जर तुम्ही काळसर कलरचा वापरला तर अनारसे जरा काळे काळे होतात, कलर चेंज होतो, त्याच्यामुळे मी हा गूळ वापरलेला आहे. आणि तुमचा गूळ जर कडक असेल तर तुम्ही खिसून गूळ वापरा, तर त्यामुळे असं मिक्स लवकर होईल. काही जण असं म्हणतात की अनारसाला गूळ जास्त आला ना तर फसकतात, असं अजिबात काहीच नाही. मी तुम्हाला मेन कारण सांगितलं ते म्हणजे चाळणीचं. आजपर्यंत कोणी सांगितलं असेल नसेल मला माहीत नाही, पण काही जण म्हणतात गूळ जास्त झाल्यानंतर फसकतात, तर अजिबात हे कारण नाही. गूळ तर पाहिजेल, तरच अनारसे गोड असले तरच खायला चविष्ट लागतील ना. तर बघा मस्तपैकी गूळ घातल्यानंतर काय करायचं आपल्याला ना ह्या पिठाला चोळून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा मी हातानं चोळून घेतला, तर बघा ह्याचा एकजीव झालेला नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, आता आपण पीठ चाळून घेतलं का नाही, म्हणजे तांदूळ मिक्सरला लावून घेतले आणि चाळून घेतलं, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे मिश्रण आपण मिक्सरला फिरून घ्यायचं. आणि बघा तुम्हाला इथं ओलसरसुद्धा दिसेल आणि ह्याचा गोळासुद्धा आपल्याला करता येतो सहज. त्याच्यामुळे मिक्सरला असं फिरून घ्यायचं, हातानेच नुसतं चोळत बसायचं नाही. मिक्सरला फिरवा, वेळ कमीसुद्धा लागतो आणि छान असं एकजीवसुद्धा होतं. बघा बरं सहज गोळा झाला का नाही. आता आपण सगळं हे पीठ मिक्सरला लावून घेणार आहोत. तर बघा इथे मी ताटामध्ये एका साईडलाच हे मिक्सरला जसे लावेल तसं काढून ठेवते. आता आपण बाकीचं जे राहिलं आहे ना ते सुद्धा मिक्सरला लावून घेऊयात. तर मोठं भांडं असेल तुम्ही मोठ्या भांड्यामध्ये करून घेतला तरी चालेल, पण मोठ्या भांड्यामध्ये ना एकजीव आणि बारीक पटकन होत नाही, त्याच्यामुळे मी बारीक ह्याच्यातच करते. तर बघा सगळं हे मी मिक्सरला लावून घेतलं आणि सहज एकजीव होते. बघितलाच तुम्ही किती नरम झालं आहे आणि गूळ आणि पीठ चांगला एकजीव झालेला आहे, त्यामुळे मिक्सरला लावायला विसरायचं नाही. तर बघा आता काय करायचं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. छान असं आपण मळून घेऊया. आता जसं आपल्या हाताच्या उष्णतेनं हे पातळ व्हायला जातं. तर आता काय करायचं आपल्याला ह्याचे गोळे करून ठेवायचे. हुंडे जे असतात ना ते आता मी ह्याचे बघा अशा प्रकारे करून ठेवते. तर बघा जर तुमचा गूळ कमी झाला तर असे गोळे तुमचे येणार नाहीत. तर काय करा, हाताच्या उष्णतेवर चोळून घ्या. हाताच्या उष्णतेवर चोळल्यामुळे थोडंसं गुळाला पाणी सुटून ओलसरपणा येईल. जर नाहीच झालं तर काही जण दुधाचा हात लावतात, तर काही जण तूप घालतात, किंवा करायच्या टायमाला ना जेव्हा आपण अनारसे त्या टायमाला छोटीशी केळीची काचरी घालायची, मग अनारसे करायला घ्या. तुमचे अनारसे परफेक्ट आणि छानच होतील. पण असं न करता गुळ व्यवस्थित घाला, म्हणजे असे परफेक्ट अनारसे होतील, काहीच घालायची गरज पडणार नाही. तर मी मध्ये एकदा बघितलं होतं अनारसेंचं पीठ, तर एकदा मळून ठेवलं होतं मी. आणि तर तेव्हा अनारसे करायला घेतले मी 4 ते 5 दिवसांनी, तर तेव्हा अनारसे आले नाहीत, तेलामध्ये पूर्ण फसकत होते, काहीच राहत नव्हतं. तर त्यावेळेस आपल्याला काय वाटतं अनारसेचं पीठ बिघडलं, तर काही वेळा आपण ते फेकून देतात. काही जण सगळीकडे सांगतात अनारसेचं माझं बिघडलं. असं अजिबात होत नाही. आपण काही चूकच केली नाही तर का बरं अनारसेचं पीठ बिघडलं, कारण आपण बारीक चाळणसुद्धा वापरली होती, गूळ पण घातला व्यवस्थित, कारण पीठसुद्धा बारीक चाळणीनं चाळलं, मग का बरं फसकू शकतात आपले अनारसे, नाही फसकले पाहिजेत ना. तर धीर अजिबात सोडायचा नाही. तर मी काय केलं, 4-5 दिवसानंतर येत नव्हते अनारसे, तर तसेच परत गोळे करायचे, डब्यामध्ये भरून ठेवायचे. नंतर मी ह्याला 10 ते 12 दिवसानंतर बघते, आणि आता जे गोळे डब्यामध्ये भरले होते ना ते बघा, ते काढले मी आणि मळून घेतलं. इथे बघितलंच असाल आता तुम्ही, मी कसं मळलेलं ते दाखवलंच तुम्हाला. आणि असे पातळ असे रोल करून घेतले, कारण आता आपल्याला अनारसे थापायचे आहेत ना, मग छोटे छोटे गोळे करता येईल. तर बघा त्यातलाच हा मी छोटा गोळा घेतला. आणि पहिलं अनारसेचं पीठ ना असं भिजलं नव्हतं, जाडसर होतं, त्याच्यामुळे ते अनारसे आपले विरघळत होते तेलामुळे, कारण त्याला आपण वेळ दिला नव्हता. तर काहीतरी म्हणतात 4-5 दिवसानंतर अनारसे करायला येतात. तर नाही करायला आले तर ठीक आहे, नाही करायला आले तर परत ठेवा, अजिबात अनारसे बिघडणार नाही.
तर मी आता तुम्हाला गोळी करून दाखवली. तर गोळी आपली चिरले का? नाही चिरली तर आपलं समजायचं पीठ छान हे भिजलेलं आहे. तर मी 10 ते 12 दिवस ठेवलं होतं आणि आत्ता मग छान अनारसे करायला घेतलेले आहे. तर अनारसे करायला लागणार आहे आपल्याला ती म्हणजे खसखस. आता इथे मी पोलीपाट घेतला आहे आणि एका कडेला खसखस ओतले आणि असा अनारसा थापून घेतला आहे. आता मी कसं थापून घेते बघा बरं. खाली खसखस टाकल्यामुळे ना अनारसा आपला खाली चिटकत नाही आणि एका हाताने आपल्याला गोल आकारसुद्धा द्यायचा आहे, कारण अनारसा हा गोल पाहिजे, लांबुळका वगैरे असा व्यवस्थित चांगला दिसत नाही. तर तशाच प्रकारे मी आणखीन एक तुम्हाला थापून दाखवला, आणखीन एक दाखवते, एक दाखवला आणि आणखीन एक थापून दाखवते. तर बघा अशा प्रकारे आता हा सुद्धा अनारसा थापून घेते. आणि जर अनारसा खाली चिटकत असेल तर काय करा, प्लॅस्टिकचा कागद घ्या आणि त्याच्यावर अनारसा थापायचा, मग अजिबात चिटकत नाही. तर बघा अनारसा आपला खाली चिटकला का? नाही चिटकला, आपल्या बोटासोबत सहज आला. तर चला अनारसा आता आपण तळून घेऊया. तर मेन अनारसा तळण्यासाठी आपल्याला कढई जी हवे ना, जे भांडं आपण तळण्यासाठी ते जाडबुडाचं हवं. पातळचं असेल तर अनारसा खालनं करपतो आणि आतनं कच्चा लागतो आणि टेस्टी अनारसा अजिबात लागत नाही. तर ही माझी जाड कढई आहे आणि गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे, फास्ट ठेवायचं नाही. मी एक गोळा टाकून बघितला, तेल चांगलं आपलं तापलेलं आहे. तर सुरुवातीला तेल चांगलं कडकडीतच आहे, गॅस कमी आहे, तुम्ही इथे बघू शकता. आणि असं आपल्याला ह्याच्यावरती तेल सोडून द्यायचं आहे बघा बरं. आणि एखादा मिनिट पहिल्यांदा आपल्याला अनारसाला काहीच करायचं नाही, त्याला एकट्याला सोडायचं आहे, सेट होऊ द्यायचा आहे तेलामध्ये. तो चांगला सेट झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती तेल टाकायचं आहे. नाहीतर आपण काय करतो, अनारसा टाकल्या लगेच ते आपलं कडकडीत तेल असतं गरम, त्या अनारसावरती टाकतो, मग अनारसा फसकतो. तर बघा एखादा मिनिट त्याला एकट्यालाच सोडायचं आहे आणि नंतर मग तो चांगला सेट झालेला आपल्याला दिसला की मग आपल्याला तळायचं आहे. तर मी काय केलं, झाऱ्यावरती घेतला आणि दुसऱ्यांदा परत तेल वरनं वतायला आले, म्हणजे खालनं आपल्याला जास्त करपणार नाही, तर आतमधून कच्चा राहतो. त्यामुळे अनारसा चांगला तळायचा आणि एका वेळेस एकच अनारसा तळायचा. तुम्ही म्हणाल एका वेळेस 2 किंवा 3, ते एकमेकांना चिटकले जातील, त्यामुळे ही काळजी घ्या नक्की. तर बघा अनारसा सेट झाल्यानंतर ना मग मी बाजूचं तेल त्याच्यानंतर असं सोडते, म्हणजे तो वरूनसुद्धा भाजला जाईल. आपल्याला साईड एकाच बाजूने चेंज करायची आहे, दुसऱ्या बाजूने चेंज करायची नाही अनारसाची. तर बघा मी झाऱ्यावर अशा प्रकारे घेते आणि मग ह्याच्यावरती तेल सोडते. तर बघा मग ह्याच्यामुळे काय होतं, आपला अनारसा खालनं जास्त काळा होत नाही आणि आतमधून कच्चा राहत नाही. तर बऱ्याच जणांचा अनारसा हा कच्चा असतो आतमधून, तर त्यामुळे ही काळजी घ्या. आणि अनारसा जर पातळ थापला तर तुम्ही कडक होतो, तो काय खाण्यासारखा लायक होत नाही, म्हणजे जास्त कडकड असा वाजतो. त्यामुळे अनारसा असा मध्यम आकाराचा ठेवायचा. जरी जाड अनारसा ठेवला तर तो फुगला जातो आणि फुटला जातो आणि त्याच्या आतमध्ये ना तेल जास्त राहतं. त्यामुळे अनारसा इथे बघू शकता माझे सगळे एकसारखे आकाराचे आहेत, म्हणजे जाडसुद्धा नाहीत आणि पातळ नाहीत, मी मध्यम आकाराचे केलेत. आणि अनारसामध्ये तेल राहतं, तर बघा तेल कसं निथळून काढायचं. झाऱ्याला अशा प्रकारे मारलं तर तेल निघतं. आणि इथं मी सगळे अनारसे करून घेतलेत आणि आता तुम्ही बघू शकता एकसारखे माझे सगळे अनारसे एकसारखे कलरचे झालेत, सोनेरी, कुठेच कुठला करपला वगैरे तर अजिबात असं झालेलं नाही. तर हे अनारसेचं ना माझे बिघडलेल्या अनारसे पिठाचं अनारसे आहेत, हे मी तुम्हाला 100% सांगते. विश्वास नक्की ठेवून तुम्ही सुद्धा आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कधीच अनारसे करायला घाबरणार नाही. तर मी एक तुम्हाला अनारसा ट्राय करून दाखवलात आणि ह्याला म्हणतात अनारसा, बरोबर आहे का नाही? बघा आतनं कसा दिसतोय, तर असा अनारसा दिसला पाहिजे, वरनं जाळीदार पाहिजे आणि बघितला तर तोंडाला पाणी सुटलं पाहिजे आणि हा बघून आपल्याला वाटलं पाहिजे की हा अनारसा परफेक्ट असा झालेला आहे. मग अशाच रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा आपली रेसिपी कशी झाले. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो कमेंट करून सांगा तुमची ही अनारसाची रेसिपी कुठे बिघडते, नक्की मला कमेंट करा, म्हणजे मी त्याच्यावर उपाय सांगेल. चला मग परत भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय.